सातपुड्यातील मोह तेल, आदिवासींसाठी अमृतमय टोळंबी तेल। रवींद्र वळवी, मोलगी प्रतिनिधी। सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांसाठी मोह हे झाड केवळ एक वृक्ष नसून ते त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। मोह फुलांच्या हंगामानंतर आता सातपुड्यात मोहाच्या फळांपासून नैसर्गिक आणि आयुर्वेदाने समृद्ध तेल, ज्याला टोळंबी म्हणतात, ते काढण्याच्या कामाला वेग आला आहे। हे तेल आदिवासी बांधवांसाठी अक्षरशः अमृत ठरत आहे। धडगाव तालुक्याच्या दुर्गम भागात, विशेषतः कात्री, कुंडल, खडक्या, नंदलवड, मनवाणी, हिंसा, कालीबेल, असली, काकरपाटी आणि पाडल यांसारख्या गावांमध्ये मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात। ज्या परिसरांमध्ये मोहाची झाडे जास्त आहेत त्या परिसराला मोवाण असे संबोधले जाते। सध्या मोहाच्या फुलांचा हंगाम संपला असून झाडांना परिपक्व फळे आली आहेत। या फळांपासून पारंपरिक पद्धतीने तेल काढण्याचा हंगाम सुरू झाला असून प्रत्येक आदिवासी कुटुंब या कामात व्यस्त आहे। हे नैसर्गिकरित्या काढलेले तेल प्रामुख्याने स्वयंपाकासाठी वापरले जाते। या व्यतिरिक्त ते सांधेदुखी आणि अंगदुखीवर उपायकारक असून मालिशसाठीही त्याचा वापर होतो। आहारात या तेलाचा वापर केल्याने अनेक औषधी गुणधर्म मिळतात, ज्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने हे तेल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। मोहाची फळे मध्यम आकाराची असून त्यात 1 ते 4 बिया असतात। फळाची जाड साल पिकल्यावर खाण्यायोग्य असते आणि ती अत्यंत स्वादिष्ट व नैसर्गिक गोडव्याची असते। सालीतून काढलेल्या बीला एक कवच असते, ज्यातून द्विदल होणारा गर निघतो। याच गरापासून तेल काढले जाते। तेल काढण्यासाठी द्विदल झालेल्या बिया कडक वाळवून कुटून बारीक चुरा पिठासमान केला जातो। हा चुरा बांबूपासून बनवलेल्या लहान टोपलीत घेतला जातो। एका भांड्यात पाणी ठेवून त्याच्या काठाला सुती कापड बांधले जाते आणि त्यावर चुरा भरलेली टोपली ठेवली जाते। पाणी उकळू लागल्यावर वाफ तयार होते आणि या वाफेने टोपलीतील चुरा गरम केला जातो। शिजलेला गरम चुरा कापडात गुंडाळून गोळा तयार केला जातो। धुण्याच्या थापीप्रमाणे असलेल्या 2 लाकडांनी हा गरम गोळा दाबून तेल काढले जाते। अशा प्रकारे सातपुड्यातील आदिवासी बांधव मोहाच्या फळांपासून टोळंबी तेल काढून केवळ आपली उपजीविकाच करत नाहीत, तर परंपरेने चालत आलेली एक मौल्यवान आयुर्वेदिक देणगी जपण्याचे कामही करत आहेत।